हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशा टेस्टी किचन। आज आपण वॉटरमेलन ज्यूस बनवणार आहोत। पण ह्याला नाव थंडा थंडा कूल कूल का दिलं असं तुम्हाला वाटेल, कारण ह्यात मी मिंटची पानं पण वापरलेली आहेत, सब्जा वापरलेला आहे, त्याचबरोबर थंडगार वॉटरमेलन आपण वापरणार आहोत। पण ह्याची रेसिपी पटकन बघून घेऊया। इथे मी कलिंगडाचे तुकडे करून घेतलेले आहेत, बिया काढलेल्या नाहीयेत। आपण ते मिक्सर मधून वाटून घ्यायचंय। बिया काढायची गरज याच्यासाठी नाहीये, कारण आपण ते नंतर गाळूनच घेणार आहोत। तर मी मिक्सर मधून आता हे वाटून घेते। त्याचबरोबर त्यात मी 2 चमचे साखर घालते आणि आता आपण मिक्सर मधून फिरवून घेऊया। आता कलिंगडाच्या फोडी मी मिक्सर मधून छान फिरवून घेतलेल्या आहेत। रंगही खूप छान आहे, कारण कलिंगड एकदम लाल रंगाचं होतं। आता आपण हे गाळून घ्यायचंय। कलिंगडाचा रस मी छान गाळून घेतलेला आहे। आता आपण सर्विंगला सुरुवात करूया। सर्विंगसाठी मी एक सर्विंग ग्लास घेतलेला आहे। त्यात सगळ्यात खालती मी थोडे मिंटची पानं घालते, थोडंसं पिंक सॉल्ट, साधं सॉल्ट तुम्ही घातलं तरी चालेल, चिमूटभर काळी मिरी पावडर। आपण आता हे थोडंसं क्रश करूया। त्यानंतर बर्फाचे थोडे तुकडे टाकूया आणि ह्यावर भिजत घातलेला सब्जा 1 ते 1.5 चमचा। याच्यात आपण मिंटची पानं वापरलेली आहेत, त्याचबरोबर सब्जा आणि कलिंगड तिन्ही वस्तू एकदम थंडगार आहेत। तर उन्हाळ्यात हे सरबत तुम्ही नक्की प्या। आता यात आपण कलिंगडाचा रस घालून घेऊया। फ्रेंड्स, आपलं हे थंडा थंडा कूल कूल असं वॉटरमेलन सरबत पिण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।